आपण पाहतात सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल। 2 दिवसापूर्वी बोपदेव घाटामध्ये जे झालेल्या घटना आहे त्या घटनेसंदर्भात एसपी संदीप गिल यांच्या कार्यालयामध्ये गिल साहेबांनी बोलवलं होतं, परंतु गिल साहेबांनी भेटण्यास नकार दिल्याचा असं स्पष्ट झालं आहे। त्याबद्दल या ठिकाणी सगळ्या लोकांनी आंदोलन करण्यात आलेलं आहे। काय सांगाल भाऊ? संदीप गिल साहेबांनी आपल्याला या ठिकाणी बोलवलं होतं, आता ते भेटत नाहीये, त्या संदर्भात आपण काय माहिती देणार? या देशामध्ये 2 प्रकारचे न्याय केले जातात। ज्यावेळेस देशामध्ये दलित मुस्लिम अन्याय होतो त्यावेळेस दलित मुस्लिम गुन्हा दाखल होतात, परंतु जे उच्चवर्णीय आहेत, जातीवादी आहेत, त्यांनी जरी फोन केला तर दलित मुस्लिम गुन्हा दाखल केला जातो। या देशामध्ये 2 प्रकारचे न्याय राबवले जातात। आम्ही एसपी साहेबांना भेटायला होतो, जे बोपदेव घाटामध्ये जातीवाद्यांनी धर्मवाद्यांनी जो मुस्लिमवरती हल्ला केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि त्या आरोपावरती 307चा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथनं हलणार नाही। ताई आपण काय सांगाल? आता जे भाऊंनी सांगितलं त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहे। जर एसपी साहेबांनी आम्हाला टाईम दिला 3:30चा तर त्या टायमाला त्यांनी इथे उपस्थित राहिले पाहिजे होते आणि आमच्या तमाम मुस्लिम बांधवांना वेळ द्यायचा होता, कारण की आमच्या ॲडव्होकेट तोसिफ साहेबांनी त्यांना फोन केला होता। आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी न्याय मागण्यासाठी इथं आलेलो आहे, कारण की सासवड या ठिकाणी 324 सारखा गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु ज्या व्यक्तीला खूप मार लागलेला त्याला 14 ते 15 टाके पडलेले आहेत, त्या व्यक्तीला त्यांनी त्यांचा जबाब घेऊन 307 कलम दाखल करावं ही आमची मागणी होती, परंतु त्यांनी आम्हाला टाळतात आहे। आम्हाला माहिती नाही ते का टाळतात आहे, त्यांना कुणाचा दबाव आला आहे का? त्याच्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी बसून आज आमच्या संविधानिक पद्धतीने आमचा हक्क मागतोय आणि त्यांनी यावं इथं आणि आमच्याशी चर्चा करावी, इतकीच आमची मागणी आहे। जगताप भाऊ, आता आपण या ठिकाणी आलेले आहेत, जर कधी आपल्या मागण्या पूर्ण केल्यानंतर आपलं पुढचं पाऊल काय आहे? पुढला पाऊल असं असणार आहे की आम्ही इथं जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही हजूर संख्येने जमू आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही। आणि आपण मंत्रालयामध्ये डायरेक्ट धडक मोर्चा घेण्याच्या तयारीमध्ये हो, आम्ही इथे ना गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही उठणार। मंत्र्याचा प्रश्न नंतर आहे, इथंच आमचे जर गुन्हा दाखल झाले तरी चालतील, पण आम्ही इथं उठणार नाही। तर भाई जगताप यांचं असं म्हणणं आहे की आता जर कधी आमच्यावरती एसपी साहेब आम्हाला भेटले आणि त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही आता या ठिकाणी हजारोच्या संख्येने जमून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याकरता हे करू, नाहीतर पुढचा पाऊल यांचा असा असेल की आम्ही डायरेक्ट धडक मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज मंत्रालयामध्ये धडक मोर्चा घेऊन येणार आहे, असे आपले पुढचे नियोजन दिसत आहे। या ठिकाणी ह्या बसलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या लोकांचं एकच म्हणणं आहे, त्या दिलेल्या आम्ही मागण्या केलेल्या त्याच्या गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशा मागण्या या लोकांनी या ठिकाणी केलेल्या आहेत। सतर्क महाराष्ट्र न्यूज, कोंढवा, पुणे।